ग्रामीण भागातील अनेक महिला ज्या चुलीवर स्वयंपाक बनवत होत्या त्यांच्यासाठी शासनाच्या वतीनं उज्ज्वला योजना आणण्यात आली। त्या योजनेअंतर्गत चुलीवर स्वयंपाक बनवणाऱ्या महिला आता गॅसवर सिलेंडरवर जे आहेत त्या स्वयंपाक करू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी महिलांच्या अडचणी दूर झालेल्या पाहायला मिळतात। मात्र अशातही भंडारा जिल्ह्यात सध्या गेल्या काही दिवसापासून सिलेंडरच्या तुटवडा जाणवतो, त्यामुळे महिला वर्ग जे आहेत ते हैराण झालेल्या पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्याकरिता तिड्डी येथील काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून सिलेंडरचा तुटवडा जाणवतो असे नागरिक सांगतात, काय सांगाल? मागील 2 महिन्यामध्ये आम्हाला घरपोच सिलेंडर मिळत होता आणि तो सिलेंडर आता आमचा कायमचा बंद करण्यात आला। एजन्सीमध्ये जाऊन सुद्धा आम्हाला सिलेंडर मिळत नाही। नक्कीच अडचणी भरपूर आहेत। काय सांगाल, तुम्हाला काय नेमक्या अडचणी येतात त्याच्यामुळे? नेमकं अडचणी म्हणजे असं आहे का सर, तिथं आपण नंबर लावायला जातो नाही का, तर तिथं तासोंतास नंबर लावून सुद्धा आम्हाला सिलेंडर मिळत नाही। 2 ते 3 दिवस किंवा 8 दिवस पण लागतात आणि विचारलं तर स्टॉक कमी आहे म्हणतात सर। आणि भंडारापासून कमीत कमी आमचं गाव 20 किलोमीटर आहे आणि इथपर्यंत पोहोचतच नाही। आणि कसं आता गॅस मिळत नाही त्याच्यावर म्हणजे काय सर, चुलीवर आम्ही स्वयंपाक करायला लागलो। चुलीमुळे जो धुवा निघते त्याच्यामुळे डोळ्याचा त्रास खूप सुरू झाला आता। नक्कीच खरं पाहायला गेलं तर अडचणी मोठ्या आहेत, त्यामुळे कुठेतरी जंगलतोडही वाढू शकते अशी संभावना आहे। आपल्यासोबत पुन्हा महिला आहेत, काय सांगाल, तुम्हाला नेमक्या काय अडचणी याच्यामुळे येतात? 8-15 दिवस होऊन सुद्धा सिलेंडर बुकिंग करून सिलेंडर मिळत नाही आहे। एजन्सीमध्ये छोट्या छोट्या मुलांना घेऊन जावे लागत आहेत। 2-15 दिवस होऊन सुद्धा सिलेंडर भेटत नाही आहे, चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे आम्हाला घरपोच सिलेंडर मिळावी आणि गावामध्ये पण सुविधा मिळावी ही दक्षता घ्यावी। नक्कीच खरं पाहायला गेलं तर ज्या अडचणी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत। मूलभूत गरजा असलेल्या सिलेंडर जर नागरिकांना मिळणार नाही तर पुन्हा त्यांना वृक्षतोड करावी लागेल, पुन्हा चुलीवर परतावे लागेल, असे दिवस परतू नयेत, अडचणीचे दिवस परतू नयेत। याकरिता म्हणून सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो पूर्ववत करावा अशी मागणी आता या महिलांकडून केली जात आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।